गणपती बाप्पा. मोरया. चला पहिली भाजी खातलो. पण घरी असं काय तर म्हणजे भाजी थोडी सुकत येईल म्हणजे तळात पाणी आता तर खोबरं टाकून घेऊया. तर फायनली आपली भाजी झाली. असा श्री स्वामी समर्थ. मी आरुषी सावंत. स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी आपण नदीच्या पहिल्याडी जातो कारण आपला जो रस्तो आहे ना तो रस्तो बनवतो असा म्हणजे त्याच्यावरती ना डांबर टाकलेला होता. आम्ही गेलेलो तर डांबर टाकलेला होता ते डांबर चिकटणार असतं गाडीवरती म्हणून मग आम्ही पाठीला आणि आता नदीच्या पहिल्याडी जातो कारण ह्याच्यासाठी कारण आपल्या पप्पांनी फणस पाठवून दिले या तर तो पण सदानंद दादांनी पाठवून दिलेला. तर सदानंद दादांसाठी खूप खूप थँक्यू कारण एवढ्या लवकर फणस लागले नाहीत आणि त्यांनी म्हणजे असं त्यांच्याकडे त्या दिवशी होतो तो एक तर ते बोलले मुश्किलने भेटतोला मुश्किलने तर दिल्याने पाठवून काही पण करून म्हटलं व्हिडिओ करतच असं म्हटलं काय पण करून कारण आपण कॉन्टेंटसाठी व्हिडिओ करतो. तर फणसाची भाजी बनवची चला तुमका दाखवते आणि मग तर लय असं कधी खाते फणसाची भाजी असं झाला. तर चला जाऊया पटकरून. तर फणस गावलो हा फायनली फणस गावला असा हे बघा. तसं लय मोठं नाही पण ठीक आहे घरी असा कोय फक्त आज नदीवरती जाऊन काढून दाखवूया नको घरी जाऊन दाखवूया काढून तसं काळोख होतलो नदीवरच दाखवूया. नदीवर दाखवूया तर गाडी येतात ना वाटेत. तर ह्यो बघा एवढं फणस असा हेदारला. आणि तो 2 तुकड्यात असा. लवकर करू गई भाजी त्याची. उद्याच करूया. काय बोलता उद्याच करू गई. आज कधी करतलो साफ करू परत टाइम जातलो ना. तर मंडळी फायनली फणस फोडून घेतलेलो असा. हे बोलाक लागले उद्या हे होतलो काय म्हणतो तो खराब होतलो. आई बोलली कडू होतलो कडू होतो. तर तो आजच रात्री फिनिश करू गई. चला मग हो क्लोजी. गणपती बाप्पा. मोरया. चला पहिली भाजी खातलो. पण घरी असं काय आहे का बारके बारके असू दे. चला आपल्या काय उष्टावचं असा उष्टावचं असा आपल्या. वा हे बघा असत घरी. चलो मजा आ गया. ह्या काढू काय त्याच्या लिंक. या वर्षीची पहिली फणसाची भाजी. हे बघ चीज एक्स्ट्रा चीज ह्याच्यावर असतं ना मोजरेला काय मोजरेला चीज पिझ्झा वरती असतं बघ. ठेवा साईडला तिथे काढून. हा ठेवा तिथे नको खाली नको हातावरती लागेल तर बघा सावकाश काय ते करा. शेडा काढूया. टाईट येतं ना खूप. एकदम बारको आहे ना. सावकाश काय ते करा. सुटत नाही. ओके मस्तच. शेडा शेडा डिंक अर्ध पिकाक ठेवूया फिर पिकतलो. नाही नाही खराब होतो नक्की 100%. अजून त्याच्यावर ह्या करा. अजून नाही तो पिकाक एवढं हा त्याच्यामुळे तो पिका शकत नाही. आईक माहिती आहे कशी तरी ना वेगळ्या टाईपने फोडतात. पण मी हा पिकलेलो फणस फोडतात ना तसं फोडलाय. आहे आहे. तर मंडई आता आई पण इले. डिंक जास्त आहे थोडं त्याच्यामुळे हळूहळू काट. डिग असतात फणसा खायच्या खायच्या कमी असतात खायच्या खायच्या जास्त. लय टाईट येतात ना. म्हणजे नाही हा हा बरोबर. आपल्या पहिली फणसाची भाजी उष्टवची. चला मी पण घरी ना साफ करून घेते पटापट. वाजले असत 7:45 कारण आपल्या उद्या सकाळी लवकर उठायचा आणि जाऊचा. सुरुवात करते रांगोळी लवकर जावचं लागतं. काय नाही 10 वाजता करत असतात अंघोळ. हो काय पण
तुम्ही अर्ध्या गावची बातमी आणतास. मी थैल्या माणसांका विचारलं तर ते बोलले की 8 वाजेपर्यंत देव आंघोळ करतात, त्याच्यानंतर दिवसभर माणसं करीत असतात. ओके. तर मंडळी ही सगळी तयारी करून ठेवलेली असा. तर फणसाचे गरे एवढेच काढलेले असतात, कारण अर्धो होतो तो थोडंसं ना पडलेलो, त्याच्यामुळे साईडने कुसलेलो होतो, आणि अर्धोच आपण हे केलं आणि उशीर झालो त्याच्यामुळे पटकरून आपल्या हवे तेवढेच घेतलं. आणि त्याच्यासाठी लागतं असा मेन म्हणजे पहिला राई जिरं, त्याच्यानंतर मिरची, कांदा, कढीपत्ता, त्याच्यानंतर हळद आणि मीठ आणि तेल पण लागतं आणि खोबरं. ओके. तर आता फोडणी करूया. हे का ना तामण लावल्यावरती जरा घासून टोप जरा बरे पडतात, म्हणजे इझिली निघता, नाही तर जोर लावून घासूचा लागता ना. तर फेब्रुवारी महिन्यात आम्ही पहिल्यांदा पहिली फणसाची भाजी, म्हणजे ह्या टायमिंगला आम्ही पहिले काजू पण नाही म्हणजे खाऊ घातो हो ना. काजू खाऊचे राहिलेत आणि पहिली फणसाची भाजी आम्ही उष्टावतो मस्त. आणि मंडळी आमचे म्हणजे तेव्हा तर माझे 10 दिवस व्हिडिओ पडले नव्हते, आणि आता माझे एवढे व्हिडिओ साठले आहेत ना मोबाईलमध्ये, बापरे खयचो टाकायचं काय तो समजत नाही. कारण आम्ही आता काय करतो सध्या ट्रेंडिंगमध्ये जो हे असं ना, म्हणजे व्हिडिओ जो चाललेला असं म्हणजे जत्रा बित्रा, ते मी पहिले टाकून घेतले, आणि बाकीचे जे असत ते सावकाश पडतील, कारण मी माहेरात जाऊन आजच येईल, सकाळीच येलेलं असेल. मग ही फणसाची भाजी मला संध्याकाळी भेटली. पप्पांनी मित्राकडसून मग पाठवून गेलेलं असेल फणस. आणि माझे बरेचसे म्हणजे माहेरचे माझे 3 व्हिडिओ असेल बहुतेक, ते माझे बहुतेक उशिराच पडतील मला तर असं वाटतं. कुणकेश्वरचं उद्या होतो ना एक. कुणकेश्वर नाहीये हा. आणि खरं उद्या आपल्या गावचा असा पहिली आंघोळ ते करतात ना समुद्रात देवांसोबतची, ती मग उद्या जाऊचा. म्हणजे काय समजतच नाही की खयचो व्हिडिओ पहिलं टाकायचा आणि काय नाही. तो पहिलं पडतो हा, तो पहिलं पडतो आणि फणसाच्या भाजीचो नंतर पडतो असं असं. त्याच्यामुळे प्लीज समजून घ्या, कारण खयचे व्हिडिओ कधी म्हणजे जे आम्ही केलेले होते ते पटापट पडत नाहीत. म्हणजे पहिलो जो शेवटला शूट केला तो पहिलो पडतो असं आला, आणि पहिलो शूट केला तर शेवटला असं आला. अजून संकेतच्या 5 परतावनाचं पण तुझ्या चॅनलवर पडतो तो अजून रवला असा 5 परतावून. त्याच्या आधी लग्नाचे टाकूचे आहेत माका. लग्नाच्या आधी टाकूचे आहेत माका, त्याच्यानंतर तो येतलो. तेच तर मंडळी तुम्ही व्हिडिओ नक्की बघा, कारण उशिरा पडतले. तर तुम्ही जसा सहकार्य आतापर्यंत करत गेलास तसाच शेवटपर्यंत करत राहा. ते चला हे करूया. पडतले म्हणजे 2-2 दिवसांनी व्हिडिओ येतले, त्यामुळे काय टेन्शन नाही. जिरा, राई, जिरा, मिरची, झणझणीत करू का अंगावर उडलं तेल माझ्या. कांदो टाकलं ह्याच्यासाठी लवकर, कारण ते तेल नाही तर उडत राहिलं असं फटफटा. आता थोडं नरम होऊ देत कांदा. सावकाश तुम्ही फक्त हे बघा, शूटच्या नादात करून नाही तर सगळी असं स्वतःवरती हे करून घ्यायचं नाही. तर कांदो आता थोडं ब्राऊन झाला आणि आपण कढीपत्ता टाकून घेऊया. आणि त्याच्यानंतर हळद. काल मी घरी ना तिकडे कुणवाला डायरेक्ट कुकरवाली डाळ बनवलेली, 1 नंबर झाली. म्हणजे भरची काकांची जी हातची टेस्ट असते ना सेम तशी भारी. तशी मी बनवते तर कधी होईच नाही. चला पुढे गेलं बाबा. मीठ टाकून घेऊया हाताबरोबर.
शिजणार तू भाजी आणि मी कधी खाणार तुला. आणि आजची शेवटचं हे मी देणार आहे रिव्ह्यू, हा कारण मला आजची भाजी खायची आहे. मी हल्लीच बोलली होती काय भाजी कधी खायला भेटणार. मला पोट कापला त्याच्यामुळे ना काम जरा पटापट होत नाही. काय केलं बोटाचं तर चांगलंच नाही. आई कालचीच गोष्ट असा आणि मी एका दिवसात 2-3 शूट केलेले असं, त्याच्यामुळे प्रत्येक शूटमध्ये बोललं असतं. तर कालचीच गोष्ट असा, हकडे आज यायचं होतं ना सकाळी, तर त्याच्यासाठी आई धोंडाच बनवून देत होती. पुन्हा डबं भरून दिलेलं आहे. हा बघा. धोंडास. तर ते गूळ कापत होते तर एवढा कडक होता ना, गूळ भरपूर कडक होता. तर त्या शेवटला अरे लाईट लाईट गेली. तर शेवटलाच फक्त हात कट झालो आणि अर्ध रवलं लागलं. तर रागाच्या भरात मी टाकून दिले तर गूळ. पाणी ओतून घेऊया. बघा आई पाणी एवढा बघा ना. लाईट आमची बॅटरी डिम झाली. चार्जिंग मोडला लावलेली होती. वा मस्तच. आता काय करायचं? आता काय ना, आता चिकू खायचं. आईने दिलेला आता आपल्या, म्हणजे ह्यो आपल्या चिकू क्षितिज दादानी आणि जबरदस्त दादानी दिलेला असा. दोघांचे नाव ह्याच्यासाठी घेतो आम्ही त्या दिवशी यात्रेत गेलेलो होतो. पहिला क्षितिजांकडे गेलेलो होतो, तर क्षितिजांनी पण दिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर जबरदस्त म्हणजे रिमोट सॉलिस ना, सूरज खरात. हा सूरज खरात यांच्याजवळ गेलं होतं. त्यांच्या पप्पांनी पण आपले चिकू दिलेले होते. मग सगळे असे एकत्र ठेवलेले, तर दोघांचे पण नाव घेत आहे. तर हे चिकू कोणाचे पिकले आहेत माहित नाही, काय माहिती नाही, पण मस्त आम्ही खाल्लं एक. ऍक्च्युली डायरेक्टच खाऊचं असतं माहिती आहे काय. चाली सकट चालीचं कट मस्त लागतो. बॅटरी धोको देता. बरोबर. वा स्मोक शिजली नाही हा? किती वेळ लागतो? पाणी होऊ दे, आटू दे, मग खोबरं टाकूया. आहे किती हो बाया बघ किती अजून. शिजा होईल ना, घरी उकडा होईल. ओके घरी अजून उकडा होईल. झाकण ठेव. नाही झाकणच ठेवलेलं होतं, आताच काढले. ठेव. ठेव अजून थोडं वेळ वाट बघूया. किती वाजले बघा. लवकर झोपायचा, कारण लवकर उठान जाऊचा. 6 वाजता तरी निघाया. 6-6:30 1 तास लागतं जाऊ. हळूच जातलो म्हणून 1 तास लागतलो. 1 तास म्हणजे 1 तासच लागतं. टोटल ना 40 किलोमीटर असं वाटतं. ही पट्टी बदलायला पाहिजे, ओके. दुसरी लावूया. उद्या लाव. नाही आता पाण्यात गेला ना असला झोमतेला खाऱ्या पाण्यात आंघोळीत जातलच तेव्हा. तर म्हणजे भाजी थोडी सुकत येईल, म्हणजे तळाक पाणी आहे आता. तर खोबरं टाकून घेऊया. आणि तेल पण टाकून घेऊया. तेल खोबरेल तेलान काय होता? खोबरेल तेलान चव येते त्याला. पालेभाज्यांमध्ये पण खोबरेल तेल घातल्यावर छान लागतात. वा वास सुटला असा. असंच खाऊ घेऊ काय मी. खा. असं ना, आता किती वेळ लागतो? ऍक्च्युली मी आता काय ठरवलंय माहितीये, म्हणजे पहिली कशी पहिल्यांदा म्हणजे असं हेट कमेंट यायची, त्यांना मी रिएक्ट करायची. तर आता म्हणजे सवय झाली आता हेट कमेंट करायला, नाही का. तर त्यांना आता असं करतलंय, चल हवा आणे दे. काल मला ते काका एक होते, म्हणजे ह्याच्यावरती कमेंट केली. मी घरी जाऊन बघितलं. गुरुवारच्या दिवशी आपण बाजाराला गेलो ना, ते मच्छी मार्केटमध्ये आपण शूट करायला गेलेलो. ते किती हावरी असा म्हणता या उपवासाने सुद्धा मासे बघू जातात. तर मी म्हटलं याच्यात मासे बघूचा आणि हावऱ्याचा संबंध काय येता म्हटला. माहिती काय, शूटसाठी पण आता कुठे जावं नाही लागणार का.
काय म्हणजे कायच समजत नाही. जसं जसं वय वाढतं ना लोकांचं तसं तसं बुद्धी जरा. तर फायनली आपली भाजी झाली. असा लाईटीचं अजूनही प्रॉब्लेम असं चार्जिंगला लावलेलं तरी. होय चला भाजी रेडी झाली हा. आता खाऊची बाकी आहे. जेव बसूया डायरेक्ट टाटा. येस. तर जेवणाचं ताट तयार असा. आणि फणसाची भाजी शिजली मस्त आणि झाली पण मस्त. पण एक प्रॉब्लेम झाला, गरं थोडंसं गोड होतं त्याच्यामुळे पिका किल्लो तो ना मग अशी आपण कच्चे खालो ते पण असे मस्त गोड गोड लागले. लागवते. हा त्याच्यामुळे थोडी गोडच लागतात. पण भाजी झाली मस्त, फक्त गोड झाली. खरं सांगणार, खोटं नाही सांगणार. फक्त छान झालं बोलायचं नाही बोला, गोड झालं. ओके मित्रांनो, आजचा व्हिडिओ हयच थांबूया. तर आजचं व्हिडिओ कसं वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.